अशा प्रकारे एकंदरीत आमचा बिर्याणीचा मेनू सेट झालेला आहे. बासमती तांदूळ किंवा बिर्याणी स्पेशल तांदूळ मस्तपैकी असं मॅरिनेट केलं. मॅरिनेट केल्याच्या नंतर आमच्या मम्मीने असं वा आता चिकन वापरत आहे. चिकन बॉईल झाल्याच्या नंतर मस्तपैकी दम झाल्याच्या नंतर असे मसाले काढून ठेवले. त्याचा रस्सा बिस्सा बनवणार आहे. मम्मीच्या हातचं चिकन एवढं स्पेशल आहे ना, वा विषयच नाही. बिर्याणी पण असली मस्त बनवते ना, एक नंबर. तर नक्कीच बिर्याणीची आम्ही आतुरतेने वाट बघतोय, कधी शिजती बिर्याणी आणि कधी आम्ही खातो. मम्मी काय म्हणशील तू? एकंदरीत रविवारचा प्लॅनिंग असा केलेला आहे तू? मग आमचा आशुदादा आला असता तर किती भारी झाला असतं. आशुदादा नसला तर नातू आहे, त्यानंतर लाडका लेक ओंकार कोकाटे आहे की इथं खायला. आमचं सर्वने आमची लता काय यायला पाहिजे होती असं खाल्ली असते. हा ना, पुण्याच्या सोना वहिनीला बोलव ना एखाद दिवशी. कपडे नाही धुतले काय नाही, नुसते बिर्याणी भाकरी घालूनच करते सकाळी. विषय का एक काळ होता असं जुनं घर होतं ना आमचं नाही आणि आता किचन एवढं भारी झालेलं आहे मम्मीचं. गरम पाणी टाकून तांदूळ भिजाय. हो चलो गाईज बाय बाय कल पब्लिकला बाय. मी एवढी सुग्र नाही.